वरं पुंडरीकाय दत्तुमनेन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमो नमः। तस्मै श्री गुरुवे नमः। आपल्याला गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने अनेक मंगल शुभ आशीर्वाद। आज श्रीरामनगर काटेदानी येथे आदरणीय भगवंताचे परमभक्त व लक्ष्मण महाराजांचे परमशिष्य काशीराम महाराज यांच्या समाधीवर खरं तर समाधी पहिलीच तयार करून ठेवलेली होती। त्या समाधीवर आज मूर्ती उंचवण्याचा एक मोठा कार्यक्रम या मंदिरात संपन्न झाला। आज राजनाळ असेल, कुरनाळी असेल किंवा हैदराबाद असेल, आज इथे त्यांच्या मूर्तीची प्रतिष्ठा, प्राण प्रतिष्ठा होत आहे। एका मंदिरामध्ये कुणाची प्राण प्रतिष्ठा होते? एक तर अवतारिक पुरुष असेल तर त्याची प्राण प्रतिष्ठा होते। दुसरं, ज्याने आपल्या आयुष्यामध्ये सतत लोक उद्धाराच्या आणि लोक कल्याणाची ज्याने अखंड इच्छा केली असेल त्याची प्राण प्रतिष्ठा होते। कारण महाराज असं सांगतात, नामदेव आहे, मंदिर दाने भुवन पालखे, मंदिर दाने भुवन पालखे। कारण देव कुणालाही पालखीत बसून मिरवत नाही। देव कुणाचीही मंदिरात प्राण प्रतिष्ठा करत नाही। आता एखादा देव जरी असला तरी त्याची देवळात प्राण प्रतिष्ठा जर करायचं असलं तर गल्लीतले एक जण करा म्हणतात, एक जण नको म्हणतात, एक जण नको म्हणतात, एक जण करा म्हणतात। पण या मंदिरामध्ये हे काशीराम महाराजांचं मंदिर आहे। आतापर्यंत आपण लक्ष्मण महाराजांचं मंदिर, राम मंदिर म्हणून ओळखत होतो, पण आता हे मंदिर काशीराम महाराजांचं मंदिर या नावाने ओळखलं जाणार। इथे गुरुभक्त चंद्रकांत जे महाराजांचे अतिशय जीवश्च कंठश्च, ज्यांनी आपल्या जीवनामध्ये महाराजांची अखंड सेवा केली, सर्वांगाने सेवा केली, मंदिरही बांधून दिलं, घरही उभा करून दिलं आणि सेवेमध्ये कुठेही कमी पडले नाही। त्यांचं सर्वस्व महाराजांनाच अर्पण होतं। आणि या दृष्टिकोनातून आज त्यांनी महाराजांची समाधी तर पहिलेच बांधलेली आहे, पण त्यावर मूर्तीची प्राण प्रतिष्ठा आज केली। खरं तर गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मलाही येणं शक्य नव्हतं, पण काशीराम महाराजांचं नावच असं आहे की ज्यांना सांगितल्यावर आम्ही नाही म्हणू शकत नाही। आणि केवळ काशीराम महाराजांच्या भक्तीपोटी, श्रद्धेपोटी, भावापोटी व त्यांच्यावर असलेल्या आमच्या चंद्रकांत व त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांची व आपल्या सर्वांच्या निष्ठेच्या पोटी आज येऊन प्राण प्रतिष्ठा करायचा योग आला। कारण गुरुपौर्णिमेच्या दिवशी एका सत्पुरुषाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करायला सुद्धा खूप चांगला योग लागतो, इतकं लक्षात घ्या। तुम्ही सगळे भाग्यवान आहात। आज गुरुपौर्णिमेच्या पवित्र दिवशी सकाळी तुम्हाला आज त्यांचं दर्शन झालं। एक वर्षभरात तुम्हाला तर कसलीही अडचण येणार नाही हे मी तुम्हाला प्राण प्रतिष्ठा झाली असं जाहीर। मला जरा गडबड आहे, आता सगळेजण तुम्ही पाया पडलेलेच आहात, परत आता डबल पाया पडायची गडबड करू नका। रामकृष्ण हरी।
महाराज की जय। आता डबल कोणी दर्शन घेऊ नका. हा निदान केले घ्या, जे राहिले ते घ्या.